ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार, मी सौ स्नेहल देशपांडे. समस्त गीताप्रेमींना माझा नमस्कार. आज आपण गीतेचा 7वा अध्याय निरूपणाला घेऊया. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून गीतेचा उपदेश भगवंतांनी सुरू केला. त्यामध्ये सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोगाचं विवेचन झालं. तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या अध्यायात निष्काम कर्मयोग सांगितला आणि कर्माविषयी आणि त्याच्या फळाविषयी अनासक्ती सांगितली. निरहंकारी वृत्तीने लोकसंग्रह करण्यासाठी आणि कर्म करण्याची आणि स्वधर्म पालन करण्याची आवश्यकता भगवंतांनी आपल्याला सांगितली. वृत्ती नित्य संन्याशी कशी ठेवावी हे सांगितलं आणि हे सगळं साधण्यासाठी इंद्रियांचा निग्रह आणि मनाचा संयम, बुद्धी आत्मनिष्ठ ठेवणं वगैरे गोष्टी साधण्यासाठी 6व्या अध्यायात अभ्यास आणि वैराग्य कसं हवं ते सांगून योगाचं आणि ध्यानाचं विवरण केलं. पण ही सगळी साधनं सांगितली असली तरी ईश्वराच्या खऱ्या सत्य स्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय या सगळ्या साधनांची पूर्तता होतच नाही. माणसांची विषयाकडची ओढ किंवा गोडी पूर्ण नाहीशी होण्यासाठी भक्तीचा आनंद आणि रसास्वाद घेतला पाहिजे. ती गोडी कळली की आपोआपच माणसाची विषयाकडची धाव थांबते. म्हणून ईश्वराच्या उपासनेबरोबरच सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीने व्हायला हवीत आणि त्यासाठी ईश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान व्हायला हवं. ईश्वर कसा आहे त्याचं ज्ञान, त्याचं स्वरूप आपल्याला नीट कळायला हवं. यासाठी हा अध्याय आहे. 6व्या अध्यायात शेवटी भगवंत अर्जुनाला म्हणतात, ज्ञानी, तपस्वी, कर्मशील व्यक्तीपेक्षा योगी श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षा श्रद्धावान योगी सर्वात श्रेष्ठ आहे. अर्जुना, तू योगी हो. आता 7व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंत म्हणतात, अशा योग्यालाच परमात्म्याचं समग्र ज्ञान होऊ शकतं. आता हे परमात्म्याचं किंवा ईश्वराचं समग्र ज्ञान म्हणजे नक्की काय आहे? तर समग्र ज्ञान म्हणजे परमात्म्याचं निर्गुण आणि सगुण ज्ञान. परमात्म्याची 2 रूपं आहेत, एक सगुण किंवा व्यक्त आणि दुसरं निर्गुण किंवा अव्यक्त. भगवंताचं जे व्यक्त रूप आहे ते म्हणजे हे सगळं विश्व, त्यालाच अपरा प्रकृती असं म्हणतात. अर्थात ती जड आहे आणि त्या प्रकृतीमागचं जे आत्मस्वरूप चैतन्य आहे ते निर्गुण आहे, त्याला परा प्रकृती म्हणतात. म्हणून परमात्म्याचं समग्र ज्ञान म्हणजे परा आणि अपरा प्रकृती म्हणजे ही दोन्ही मिळून याला ज्ञान आणि विज्ञान असंही म्हटलं जातं. म्हणजे हे परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं म्हणजे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. ज्ञान म्हणजे नुसतं ज्ञान नाही. नाहीतर आपण सगळेजण म्हणतो की तो निर्गुण आहे, निराकार आहे, जळीस्थळी काष्टी पाषाणी भरलेला आहे, चराचरात आहे. पण हे सगळं आपण जरी बोलत असलो ना तरी हे सगळं शब्दज्ञान आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, काय करू नामाची साखर, चाटता गोडी नेदी. साखर असा शब्द कागदावर लिहिला आणि त्याची चव घेतली म्हणजे चाटून पाहिला, तो गोड लागणार आहे का? तो फक्त शब्द झाला. हे फक्त शब्दज्ञान झालं. आपण ज्या पातळीवर असतो ना त्यावरूनच आपल्याला दुसऱ्या गोष्टीचं ज्ञान होतं. म्हणजे आपण आपल्या स्थूल डोळ्यांनी पाहिलं तर दुसऱ्याचं रूप दिसेल, पण मन नाही कळणार. मनानेच मनाला समजून घेता येतं. तसंच या विश्वाचं श्रेष्ठ सूक्ष्म दर्शन व्हायला हवं असेल तर आपली पातळी श्रेष्ठ आणि सूक्ष्म करायला हवी. परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर आपणही आत्म्याच्या पातळीवर जायला हवं. आठवत असेल तर 3ऱ्या अध्यायात आपण पाहिलं होतं की इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षाही सूक्ष्म, व्यापक आणि बलवान असा आत्मा आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला आधी तू योगी हो असं सांगितलं होतं आणि भगवंत म्हणतात, मी तुला आता ज्ञान विज्ञान सांगतो. आता या 7व्या अध्यायात भगवंत म्हणतात की तुला ज्ञान आणि विज्ञान सांगतो, त्यामुळे तू मला समग्रपणे जाणशील. म्हणजेच विश्वातल्या सूक्ष्म तत्वाचा तुला प्रत्यक्ष अनुभव येईल. साखर शब्द फक्त वाचायचा नाही तर तोंडात चिमूटभर घालून प्रत्यक्ष तिची गोडी चाखायची आहे. आणि असं विज्ञानासहित ज्ञान तुला झालं की मग जाणून घ्यायचं काहीही शिल्लक राहत नाही. आता यातलं ज्ञान म्हणजे नक्की काय? तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान.
विश्वातल्या विविधतेचं ज्ञान या अध्यायात या दोन्हीचं नातं भगवंत सांगतात. म्हणूनच या अध्यायाला ज्ञानविज्ञान योग असं म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी तर ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तिन्हीची व्याख्या केली आहे बरं का. म्हणजे संपूर्ण सृष्टी हे विज्ञान, त्या सृष्टीचा निराश करणारं म्हणजे ती सगळी विरघळून टाकून त्याच्यातलं मूळ तत्व जे आहे ते कळण्यासाठी या सृष्टीचा निराश करणारं ते ज्ञान झालं. आणि जिथे तर्क किंवा बुद्धी चालत नाही म्हणजे असं जे आहे ते ज्ञान. आणि दृष्ट सृष्टीला जे सत्य मानणं आहे, ही जी दृश्य सृष्टी आहे जी आपल्याला डोळ्यांनी दिसते किंवा इंद्रियगोचर आहे ते सगळं खरं मानणं, सत्य मानणं हे अज्ञान आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सर्वसाधारणपणे माणूस लौकिक विद्येच्याच मागे लागतो. म्हणजे आपल्या जी दिसते समोर आपण जे काय शिकतो ते सगळी लौकिक विद्या आहे. म्हणजे ज्ञान किंवा विद्या मिळवायची ती जीवन जगण्यासाठी, भाजी भाकरीसाठी असाच बहुतेक लोकांचा कल असतो. पण असामान्य मात्र माणसं वेगळी असतात बरं का. असामान्य जी वेगळी मोठी माणसं आहेत ती मात्र वेगळी असतात. ती आत्मविद्येचा अभ्यास करतात. रामकृष्ण परमहंस हे एक त्यापैकी होते. पण रामकृष्ण परमहंसांना जेव्हा त्यांचा मोठा भाऊ रागवला, ते त्याच्यात शिकत नव्हते, त्यांना भिक्षुकीचं शिक्षण द्यायचा प्रयत्न केला होता, त्यावेळेला ते शिकत नव्हते, त्यांचा कल तिथे दिसत नव्हता, तेव्हा तो रागवायला लागला. तो रागवल्यावर त्यावेळेला ते स्पष्ट म्हणाले केळा तांदळाची गाठोडी बांधायची विद्या मला शिकायची नाही. भिक्षुकांना तेव्हा त्या दक्षिणेत बरं का, भिक्षुकांना त्यावेळेला त्या वस्तू मिळायच्या म्हणून ते तसं म्हणाले. आणि पुढे म्हणाले मला अशी विद्या शिकायची आहे की ज्यामुळे ज्ञानाचा उदय होऊन माणूस कृतार्थ होतो. म्हणजे फक्त उदरभरणासाठी विद्या शिकायची नाही. आणि तेव्हा त्यांचं वय किती असेल तर फक्त 17 वर्षाचं. म्हणूनच भगवंत म्हणतात हजारो मनुष्यांपैकी कोणी एखादाच मनुष्य परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. आणि अशा प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये सुद्धा अगदी एखादा मला म्हणजे परमात्म्याला तत्वतः जाणतो. तत्वतः जाणणं म्हणजे अनुभव घेणं. म्हणजे श्रेष्ठ पातळीवरचं जीवन जगण्याचा फार कमी लोक प्रयत्न करतात. जे थोडे असा प्रयत्न करतात त्यातल्या एखाद्यालाच परमात्म्याचं समग्र ज्ञान होतं. कारण मुळात योगी होण्यासाठी बरीच वर्ष लागतात. चंचल मन आवरणं अतिशय कठीण आहे. म्हणून योगाभ्यासापर्यंतही कित्येक लोक पोचू शकत नाहीत. जर ते पोचले त्यातले काही तर परमात्म्याचा अनुभव घेण्यापर्यंत अगदी एखादा पोचतो. 4थ्या आणि 5व्या श्लोकात भगवंतांनी विज्ञानाचं विवेचन केलंय. विज्ञान म्हणजे प्रकृती. ही प्रकृती 2 प्रकारची आहे, परा आणि अपरा. मगाशी पाहिलं आपण. त्यापैकी आधी अपरा प्रकृती म्हणजे काय तर 8 प्रकारांची अष्टधा प्रकृती ही अपरा प्रकृती किंवा जड प्रकृती म्हणूया. परमेश्वराच्या इच्छेनेच त्याच्याच प्रकृतीपासून आधी अहंकार निर्माण झाला. पहिल्यांदा काय निर्माण झालं तर अहंकार. आणि या अहंकारालाच आपण त्याची इच्छा असं पण म्हणूया. यालाच आपल्याला ईश्वराची सृष्टी निर्माण करण्याची इच्छा किंवा संकल्प म्हणता येईल. त्यानंतर समष्टीरूप महत्त्व निर्माण झालं. महत्त्व यालाच बुद्धी असं म्हणतात. आणि त्यानंतर वैश्विक मन निर्माण झालं. आणि त्यानंतर पंचमहाभूताच्या तन्मात्रा निर्माण झाल्या. आता या तन्मात्रा म्हणजे काय तर पंचमहाभूतांची सूक्ष्म आणि मूळ रूपं निर्माण झाली. त्याच्यापासून स्थूल पंचमहाभूत निर्माण झाली. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत निर्माण झाली. अशा तऱ्हेने 5 पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार असं सगळं मिळून म्हणजे अशी 8 तत्व मिळून 8 प्रकारची अष्टधा प्रकृती निर्माण झाली. अर्थात ही जड किंवा अचेतन प्रकृती म्हणतात हिला. आणि ही कनिष्ठ प्रकारची मानली गेली आहे. आणि या जड प्रकृतीहून श्रेष्ठ म्हणजे सचेतन प्रकृती हिला परा प्रकृती म्हणतात. म्हणजे दुसरी प्रकृती परा, ती श्रेष्ठ आहे, जास्त सचेतन आहे. ही जी परा प्रकृती आहे ती चित्त स्वरूपाने सगळ्या सृष्टीत वावरते. चित्त म्हणजे चैतन्यमय. चित्त स्वरूपाने सगळ्या सृष्टीत वावरते. आणि या चित्त स्वरूपाने किंवा शक्तीनेच ती सगळ्या सृष्टीचं धारण पोषण करते. पण अचेतन अपरा प्रकृती जरी जड असली ना
तरी तिच्यात परमात्म्याची चित्शक्ती असतेच. म्हणजे त्यातही चित्शक्ती आहेच, फक्त ती अव्यक्त आहे एवढंच आहे, ती व्यक्त स्वरूपात दिसत नाही. भगवंत म्हणतात या सृष्टीतले सगळे पदार्थ या परा आणि अपरा प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात आणि म्हणूनच संपूर्ण जगाचं उत्पत्तीस्थान आणि विलयस्थानही फक्त स्वतः परमेश्वर आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या कोळ्याने आपल्या तोंडातून काढलेल्या पदार्थांनी जाळं बनवावं, असं सगळं जाळ्याचा विस्तार करावा आणि नंतर ते सगळं गिळून टाकावं. त्याप्रमाणे परमात्म्यापासून सृष्टी निर्माण होते आणि त्यातच विलय पावते. आपण जगात जे ज्ञान मिळवतो म्हणजे शाळा कॉलेजमध्ये जे शिकतो ते ह्या अष्टधा प्रकृतीचंच सामावलेलं आहे फक्त. उदाहरणार्थ पृथ्वी तत्व घेऊया. पृथ्वी म्हणजे भूगोल, पदार्थ विज्ञान. दुसरं आहे आप म्हणजे पाणी, सगळं रसायनशास्त्र याच्यात येतं. आता तेज म्हणजे सगळं विद्युत, विजेसंबंधीचं सगळं विज्ञान यात येतं. त्यात वेगवेगळी रोषणाई, छायाचित्र, सिनेमे वगैरे हे सगळं त्यात येतं. आणि आता वायू घेऊ. वायू म्हणजे सगळ्या हालचाली वायुतत्वामुळे होतात. वेग सगळं वायुतत्वापासून निर्माण होतं. म्हणजे सगळे खेळ, नृत्य, वेगात धावणारी वाहनं हे सगळं वायुतत्वात येतं. आता आकाशतत्व घेतलं तर संगीत आणि खगोल विज्ञान येईल. मन हे सुद्धा अष्टधा प्रकृतीचाच भाग आहे. म्हणजे सगळं साहित्य, सगळं वाङ्मय, भावनांचे खेळ, नाटक हे सगळं या मनाने निर्माण होतं, मनापासून निर्माण होतं. आणि आता बुद्धी, त्यातून गणित, तर्कशास्त्र, कार्यकारण भावाची निर्मिती हे सगळं हे बुद्धीपासून निर्माण होतं. आणि शेवटी घेतला अहंकार. अहंकारापासून काय निर्माण होतं तर कुटुंब व्यवस्था, समाजकारण, राजकारण, अर्थकारण हे सगळं अहंकाराच्या अंतर्गत येतं. म्हणून जगातली सगळी शास्त्र, सगळी विद्या या अष्टधा प्रकृतीत सामावलेली आहे. भगवंत म्हणूनच म्हणतात की ही अष्टधा प्रकृती म्हणजे विज्ञान तू जाणून घे. भगवंत म्हणतात या अपरा प्रकृतीहून वेगळी जीवरूप सचेतन अशी माझी परा प्रकृती आहे. ती हे सर्व जग धारण करते. त्यासाठी भगवंतांनी उदाहरणादाखल काही गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे काय महत्वाचं तत्व की ही पराप्रकृती नसेल तर काहीच असणार नाही आहे. कसं आहे, भगवंत म्हणतात पृथ्वीतला गंध आणि आपामधला रस मी आहे. आप म्हणजे पाणी, पाण्यातला रस मी आहे. तर पाण्यातला रसच जर काढून घेतला तर काय उरलं? काहीच नाही. मुख्य तत्व रस तो मी आहे. मी म्हणजे याचा अर्थ परमात्मा म्हणजेच ती पराप्रकृती. तेजाचे 2 प्रकार सांगितले आहेत, म्हणजे सूर्यचंद्र आणि अग्नी. यातली प्रभा आणि तेज मी आहे म्हणजे परमात्म तत्व आहे. वायूचं वर्णन असं केलंय की आपण प्राणवायूशिवाय जगू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की प्राणवायू आपल्याला लागतो. म्हणून भगवंत म्हणतात की भूतमात्रांचं जीवन म्हणजे प्राणवायू मी आहे. आकाशातला शब्द आणि वेदातला प्रणव म्हणजे ओंकार मी आहे. आपल्याला माहिती आहे की म्हणजे ध्वनीच्या ज्या लहरी असतात त्या आकाशातनं वाहतात. म्हणजे आकाश म्हणजे पोकळी, ती असल्याशिवाय आपल्याला ऐकू येणार नाही. लहरींनी आपल्याला ध्वनी ऐकू येतो. तर आकाशाशिवाय त्या वाहून नेल्या जाणार नाहीत. म्हणजे काहीतरी वातावरण असल्याशिवाय त्या वाहून नेलं जाणार नाही, आपल्याला शब्द ऐकू येणार नाही. म्हणून आकाशाचा गुण आहे शब्द. अशा पद्धतीने पंचमहाभूतातलं पराप्रकृतीचं वर्णन झालं. म्हणजे पराप्रकृती ही पंचमहाभूतात कशी सामावलेली आहे आणि त्याच्यापासून सगळं हे विश्व बनलेलं आहे. अशा तऱ्हेने परा आणि अपरा प्रकृतीने सगळं विश्व बनलेलं आहे असं भगवंत सांगतात. तसंच बलवान व्यक्तीचं सामर्थ्य एवढंच उरलेलं नाही आहे. पराप्रकृती अजूनही कुठे कुठे जाऊ शकते. तर बलवान व्यक्तीचं सामर्थ्य खरं तर मानसिकच असतं. म्हणजे मनात सुद्धा कसं आहे सामावलेलं. म्हणजे मनाची दृढता हे बलवंत माणसाचं बळ असतं. बुद्धिवान माणसाची बुद्धी भगवंत आहेत म्हणजेच पराप्रकृती आहे. तसंच तपस्वी लोकांचं तप हेही बुद्धीचं क्षेत्र आहे. तसंच पुरुषातलं पौरुष्य म्हणजे अहंकार हे माझं स्वरूप आहे असं भगवंत सांगतात. म्हणजेच ते विभूती सांगतायत एकीकडे आणि पराप्रकृतीचं महत्त्व सांगतायत. या गोष्टी नसतील तर त्या गोष्टींना अर्थच राहणार नाही. मन, बुद्धी आणि अहंकार ही स्थूल याच्यामध्ये आपण धरली, आता अष्टधा प्रकृतीमध्ये धरलेली आपण पाहिली. तसंच मन, बुद्धी आणि अहंकार ही स्थूल आणि सूक्ष्म यांच्या सीमारेषेवर आहेत. ती देहाशी म्हणजे इंद्रियांशी जोडली गेली तर अपरा म्हणजे स्थूल होतात
आणि जर आत्म्याशी जोडली गेली तर सूक्ष्म म्हणजे पराप्रकृतीत येतात. आता पुढे भगवंत सांगतायत, माझी अपरा म्हणजे जड प्रकृती त्रिगुणात्मक आहे. हे राहिलंच, त्रिगुण सुद्धा परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत. म्हणून भगवंत म्हणतात माझी ही अपरा किंवा जड प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. म्हणजे सत्व रज तम हे त्रिगुण परमात्म्यापासून निघालेले आहेत. हे त्रिगुण परमात्म तत्वावरच आधारलेले आहेत हे खरं आहे, पण परमात्म तत्व मात्र त्याच्यात राहिलेलं नाही. त्रिगुण मात्र आणि त्रिगुण परमात्म तत्वाबाहेर नाहीत. असा गोंधळ आहे सगळा. म्हणजे काय, सत्व रज तम हे त्रिगुण परमात्म्यापासून निर्माण होतात, पण त्यामध्ये ते चैतन्य लोप पावलेलं असतं. म्हणजे आधी निर्माण होताना ते परमात्म्यापासून झाले तरी पुढे परमात्म तत्व त्यात राहिलेलं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बी पासून वृक्ष होतो, वृक्षापासून लाकूड तयार होतं, पण लाकडात बी सापडत नाही, म्हणजे त्याचं मूळ त्याच्यात सापडत नाही. तसंच ढगातल्या पाण्यात वीज कडाडते, पण विजेत पाण्याचा अंश राहिलेला नसतो. त्याप्रमाणे भगवंतापासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात भगवंत राहिलेले नाहीत, म्हणजे परमात्मा राहिलेला नाही. परमात्म्यापासून म्हणजे चैतन्यापासून निर्माण झालेलं विश्व त्याच्या विकसनाच्या शेवटच्या पायरीवर, शेवटची पायरी कुठली आहे तर पृथ्वी, म्हणजे पृथ्वी तत्वात त्या चैतन्याचा लोप झालेला असतो. आता हे कसं विकसन होतं आहे थोडंसं बघूया. म्हणजे आपण पहिल्यांदा काय तयार होतं तर आकाश, पहिल्यांदा आकाश आहे, आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज निर्माण झालं, तेजापासून आप म्हणजे जलतत्व निर्माण झालं आणि आपापासून पृथ्वी निर्माण झाली. असं हे शेवटचं पृथ्वी तत्व आहे. भगवंत म्हणतात मी अविनाशी आहे, मी 3 गुणाच्या पार पलीकडे आहे, पण माझ्या या 3 गुणांच्या भावांनी म्हणजे काम क्रोध वगैरे विकारांनी आणि शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय ह्या सर्वांनी जग मोहून गेलेलं आहे. म्हणजे माझ्यापासून हे सगळं जग निर्माण झालं खरं, पण हे जे 3 त्रिगुण आहेत आणि हे जे विषय आता आपण बोललो या सगळ्यांनी सगळे लोक मोहून गेलेले आहेत आणि त्यामुळे हे लोक मला जाणत नाहीत. आपण का जाणत नाही भगवंताला? कारण आपल्या डोळ्यावर पडदा पडलेला आहे या मायेचा, या त्रिगुणांचा आणि या विषयांचा. जगातले सगळे पदार्थ प्राणी हे सत्व रजतम या 3 गुणांच्या मिश्रणातून निर्माण झाले आहेत. त्यामध्ये इतकी विविधता आणि वैचित्र्य आलं की माणसं या रूपातच मोहून गेली आणि त्यांना उत्पत्ती स्थिती लयाला जो परमेश्वर कारणीभूत आहे, म्हणजे ह्या सगळं जग निर्माण होणं, त्याची स्थिती म्हणजे त्याचं भरण पोषण होणं आणि ते लयाला जाणं, या सगळ्यासाठी जो परमेश्वर कारणीभूत आहे त्याला म्हणजे त्या परमात्मा निर्विकार असलेला 3 गुणाच्या पलीकडे आहे त्याचं स्वरूप त्यांच्या लक्षात येत नाही. या 3 गुणांच्या सृष्टीला पाहून परमेश्वरही या 3 गुणांनी युक्त असला पाहिजे असं हे लोक मानतात, असे हे अज्ञानी लोक मानतात. त्रिगुणात्मक अशी आता आपल्याला हे कळलं की परमेश्वराची ही त्रिगुणात्मक अष्टधा प्रकृती आहे, ही अपरा म्हणजे जड अशी प्रकृती आहे आणि तिला धारण करणारी चेतन अशी पराप्रकृती आहे आणि दोन्ही मिळून हे संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे हे आपल्याला कळलंय. आणि परमात्मा मात्र 3 गुणांच्या पलीकडे आहे. मग भगवंताचं या विश्वाशी नातं तरी कसं आहे? तर भगवंत म्हणतात दोऱ्यात मणी ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व जग म्हणजे जगातले सगळे पदार्थ माझ्या ठायी ओवलेले आहेत. याचा अर्थ असा की माळेत ओवलेल्या मण्यांची हालचाल जशी आतून ओवलेल्या सूत्राच्या अधीन असते ना, तसं जगाचं नियंत्रण परमेश्वराच्या इच्छाशक्तीच्या अधीन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोन्याचे मणी सोन्याच्याच दोऱ्यात ओवावेत त्याप्रमाणे परमेश्वर आणि जगाचा संबंध आहे. संपूर्ण जग हे परमेश्वर स्वरूप आहे, म्हणजे मणी पण सोन्याचे आणि दोरा पण सोन्याचाच, एकाच पदार्थापासून बनलेला, म्हणजे परमेश्वराखेरीज दुसरं ह्या जगात काहीही नाही. अगदी छोटंसं उदाहरण घेऊ. परमेश्वर जगात किती भरलेला आहे? तर आता समजा एक बर्फाची पोकळ घागर तयार केली आणि ती समुद्रात बुडवली तर पाणी म्हणजे परमेश्वर असं आपण गृहीत धरलं तर घागरीबाहेर पाणी, घागरीच्या आत पाणी, घागर बर्फाची म्हणजे गोठलेल्या पाण्याचीच. इथे पाण्याशिवाय दुसरं काहीही नाही, तरी सुद्धा समुद्र वेगळा दिसतोय, त्याच्यावर तरंगणाऱ्या लाटा ज्याच्यात खरं पाणीच आहे त्या वेगळ्या दिसत आहेत, घागर वेगळी दिसतेय, आत आणि बाहेर असलेलं पाणी हे वेगवेगळं दिसतंय, हा सगळा भेद दिसतोय. असं परमेश्वराचं स्वरूप आहे. म्हणजे विश्वातली प्रत्येक वस्तू वनस्पती प्राणी
हे जसं काही एक एक मणी आहेत आणि आपल्याला वाटतं की आपण स्वतंत्र आहोत, आपण वेगळे आहोत, आपला दुसऱ्याशी काही संबंध नाही, माझं जीवन वेगळं, माझं सुख दुःख सगळं वेगळं, ते इतरांपेक्षा अगदी पूर्ण वेगळं आहे. पण हे खरं नाही. एका अदृश्य सूत्राने आपण सगळे गुंफलेलो आहोत. हे मणी सुट्टे सुट्टे नाही आहेत असं भगवंताला सांगायचंय. आणि मग हा जगातल्या विविधतेचा, वेगळेपणाचा अनुभव कशाने येतो मग आपल्याला? जर आपण सगळे बांधलेलो आहोत, सगळं एकच बनलेलं आहे, सगळं परमेश्वरानेच जर बनलेलं आहे, तर हा विविधतेचा, वेगवेगळेपणाचा, मी वेगळा, तो वेगळा, प्रत्येक वस्तू वेगळी असा अनुभव आपल्याला काय येतो? तर तो मायेमुळे येतो. भगवंत म्हणतात, माझी दैवी, अलौकिक अशी त्रिगुणात्मक माया आहे. ती ओळखणं कठीण आहे. तरुण जाणं तर खूपच अवघड आहे. पण भगवंत ह्या श्लोकात दिलासा देतात बरं का. ते म्हणतात की जे कोणी विवेकी मला शरण येतात ते तेवढे या मोहाच्या भोऱ्यातून पार पडून अगदी पूर्ण म्हणजे जगाचे सत्य स्वरूप समजू शकतात, मला समजू शकतात. म्हणजे भगवंताच्या खऱ्या यथार्थ ज्ञानाविषयी ते जाणतात. ती माया ते तरुण जातात आणि तरुण जायला म्हणजे भगवंताची ही जी माया आहे, यथार्थ ज्ञान त्याचं भगवंताचं झाल्याखेरीज दुसरं कोणतंही साधन ती माया तरुण जायला नाही आहे. भगवंत म्हणतात जे मलाच निरंतर बसतात ते या मायेला सहज उल्लंघून जातात. एका माणसाला गावाला जायचं होतं. जवळचा रस्ता एका शेतकऱ्याच्या शेतातून जात होता. तो शेताचा मालक शेतात बाजेवर झोपला होता. पण तिथे एक मोठा थोरला वाघासारखा कुत्रा होता. शेतातून जावं तर त्या कुत्र्याने नक्कीच लचका तोडला असता. आता कसं जायचं पलीकडे? तो छोटा शॉर्टकट होता तो. त्या माणसाने मग काय केलं, त्या शेत मालकालाच हाक मारली आणि त्याला विनंती केली की मी पलीकडे जाऊ का? तुमच्या शेतातनं गेलं तर चालेल का? त्या शेतकऱ्यांनी फक्त मान वर केली, कुत्र्याला जवळ बोलावून घेतलं. अगदी त्याला पट्टा सुद्धा बांधावा लागला नाही. तो माणूस बेधडक शेतातून चालत पलीकडे गेला. ही कथा रूपक आहे. शेत म्हणजे संसार सागर, कुत्रा म्हणजे माया आणि कुत्र्याचा मालक म्हणजे परमात्मा. या परमात्म्याला म्हणजे त्या मालकालाच हाक दिली, विनंती केली, तेव्हा कुत्रारूपी माया सहज बाजूला झाली. पण सामान्य माणसांना ईश्वर आणि सृष्टी यांचा संबंध कसा आहे हे कळत नसल्यामुळे ते सृष्टीच्या स्वरूपाला भुलून जाऊन मोहातच गटांगळ्या खातात. आणि याचं कारण असं आहे की भगवंताची अद्भुत सृष्टी रचना त्यांनी ज्या या आत्मशक्तीने म्हणजे ज्या शक्तीने म्हणजे मायेने केली ती दुर्घट आहे. ही माया दुर्घट आहे, ही तरुण जायला अत्यंत अवघड आहे. असं का बरं होतं? एखाद्याला संध्याकाळ म्हणजे कातरवेळ, थोडी उदास वाटते, तर दुसऱ्याला तीच खूप छान उत्साहवर्धक वाटते, हसावं वाटतं, खेळावंसं वाटतं. म्हणजे माणसाचं अंतरंग जसं असतं तसं त्याला सृष्टीदर्शन होतं. पदार्थ विज्ञानाच्या प्राध्यापकाला लोखंड, पोलाद, लोह, चुंबक असे सगळे पदार्थ वेगवेगळे दिसतात. रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला बेडाचं लोखंड वेगळं, पोलाद, लोह, चुंबक हे एकाच पद्धतीचे नसतात, त्यांच्या अंतरंगात बदल झालेला असतो हे त्याला कळतं. तर विद्युत विज्ञानाचा माणूस हे सगळे पदार्थ जरी वेगवेगळे दिसत असले तरी ते अणूचेच असतात असं म्हणतो. आणि त्याच्या पलीकडचा श्रेष्ठ शास्त्रज्ञ तर म्हणतो की पदार्थ कोणता का असेना त्यातले इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स सारखेच असतात. म्हणजे ज्ञानाच्या पातळीवर प्रत्येकाला तो वेगवेगळा दिसतो, तेच पदार्थ वेगवेगळे दिसतात. आणि गंमत म्हणजे त्यातला प्रत्येक जण बरोबर असतो. शंकराचार्य मायेबद्दल काय म्हणतात माहिती का? ते प्रश्नोत्तर रूपाने सांगतायत, कस्य एषा माया तर यस्य दृश्यते तस्य. अर्थ आहे ही माया कोणाची आहे तर ज्याला दिसते त्याचीच आहे. हे जग असं का दिसतं तर मी ते तसं पाहते म्हणून. विश्वाचं खरं स्वरूप या मीवर अवलंबून आहे. म्हणजे सर्वात मोठी माया म्हणजे अहम किंवा मी. या मीच्या पलीकडे आपल्याला उडी घेता येत नाही म्हणून तिला दुस्तर म्हटलंय. समर्थांनी अहम किंवा मी हे मायेचं सर्वात मोठं रूप आहे असं म्हटलंय. आपण या मी किंवा माझं यात पूर्ण बंदिस्त होत चाललो सारखे. आपण फक्त स्वतःचा विचार करतो. माणसं अशी स्वतःच्या कोशात बंद होत आहेत. हा कोश काही वेळेला इतका लहान असतो की आपल्या आईवडिलांनाही त्यात स्नान नसतं. माया व्यक्तींना अहममध्ये बंद करते, तर योग त्या व्यक्तींना हे अहमचं कवच फोडून बाहेर काढतो.
ते कवच फुटल्याशिवाय दुसऱ्याशी जोडलं जाणार कसं? माया म्हणजे वेगळं राहणं आणि योग म्हणजे समरस होऊन जाणं. ही अहमची रसात्मकता म्हणजे हे जे कवच फुटून रस होणं म्हणजे भक्ती. गीता सांगते की भक्तच मायेतून तरून जातात. भगवंत म्हणतात या मायेमुळे ज्यांचं भान हरपून गेलं आहे असे आसुरी स्वभावाचे कर्म करणारे नराधम मूर्ख लोक मला भजत नाहीत. 3 गोष्टी सांगितल्यात. काय काय सांगितल्यात? नराधम म्हटलंय, त्याच्यानंतर आसुरी स्वभावाचे दुष्कर्म करणारे नराधम आसुरी स्वभावांचे आणि मूर्ख लोक असं म्हटलंय. आता हे नराधम कोण? तर आपल्या स्वार्थाकरता दुसऱ्याच्या हिताचा जे नाश करतात ते, आणि कित्येक लोक उगीचच दुसऱ्याचा नाश करतात, म्हणजे स्वतःचा हित होत असो नसू दे उगीचच नाश करतात ते नराधम. उदाहरण द्यायचं झालं तर गुंड बनून बस जाळून टाकणं, दगडफेक, हिंसाचार करणं यासारखं कर्म करणारे ते नराधम. तर मायेने मोहून जाऊन स्वतःच्या देहाचे चोचले पुरवणारे, मनात सतत दुष्ट भाव बाळगणारे, पाप करण्यातच आनंद माणणारे, आळशी, मूढ, दुर्गुणी असे लोक आसुरी म्हटले जातात. तर गर्विष्ठपणा, वाईट बोलणं, हेकेखोरपणा, अप्रिय बोलणं, लोकांचं न ऐकणं ही मूर्खांची 5 लक्षणं सांगितली. असे मूर्ख झाले. जगात असे दुर्जन लोकच संख्येने खूप जास्त असतात. दुर्दैवाने, खरंच दुर्दैवाने जगात असे दुर्जन लोकच जास्त भरलेले आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर कौरवांचं संख्याबळ हे पांडवांपेक्षा जास्त होतं. सज्जन मात्र दुर्जनांच्या तुलनेत कमी आढळतात. पृथ्वी नुसती दगडांनी भरली आहे. हिरा एखादाच असतो. कावळ्याची कावकाव रोजच ऐकू येते आणि कोकिळेचं कुहूकुहू वर्षातून फक्त चैत्रात ऐकू येतं. जगात दुर्जनांचा बुजबुजाट झालेला दिसतो, त्यात सज्जन साधू अगदी एखादा बघायला मिळतो. भगवंत म्हणतात जो जो सकाम भक्त म्हणजे मनात काही इच्छा कामना बाळगून श्रद्धेने ज्या ज्या देवतांना पूजण्याची इच्छा करतो त्या त्या भक्तांची कामना मीच पूर्ण करतो. आणि अशा प्रकारे त्या त्या देवतेवरची त्यांची श्रद्धा स्थिर होते. मग तो माणूस अजूनच श्रद्धेने त्या देवतेचं पूजन करायला लागतो. त्या देवतेकडून जे भोग त्या माणसाला मिळतात ते खरं तर मीच म्हणजे भगवंतानीच दिलेले असतात. पण असे लोक अगदी अल्पबुद्धीचे असतात, कारण त्यांना जे फळ मिळतं ते नाशवंत असतं. आता ह्या देवता कोणत्या? अन्य देवता म्हणजे जखाई माखाई वगैरे अशासारख्या देवता गीतेला म्हणायच्या नाहीयेत. गीता या त्या देवतांना मान्यता देत नाही. मग या कोणत्या? तर ऊर्जेची वेगवेगळी स्वरूप म्हणजे देवता, म्हणजे इंद्र, अग्नी, वरुण, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर वीज, वाफ वगैरे ऊर्जा आहेत ना, त्या ऊर्जा म्हणजे देवता, त्या शक्ती म्हणजे देवता. त्या ऊर्जेचे किंवा त्या शक्तींचे काही नियम असतात. आपल्याला माहिती आहे, विद्युतचा काही नियम असतो, वाफेचे काही नियम आहेत. त्यांचं पालन केलं की भक्ती फलद्रूप होते. म्हणजे ह्याच ऊर्जा भोग देतात. त्यामुळेच इच्छित भोग मिळतात आणि ह्या सर्व शक्तींना सर्वश्रेष्ठ अशा परमात्म्याकडूनच ऊर्जा मिळत असते. आपल्याला माहिती आहे की ही ऊर्जा ह्या सगळ्यांना कुठनं मिळते? तर मूळ परमात्म्याकडूनच ही ऊर्जा मिळते. पण मूळ चैतन्याचा शोध घ्यायला कोणीच जात नाही. कारण विजेने किंवा वाफेने आपली कामना पूर्ण झाली की आपलं काम झालं. ती विद्युत ऊर्जा मुळात कुठून आली वगैरे गोष्टी मनुष्य शोधत बसत नाही. भगवंताचं म्हणणं असं आहे की ही मर्यादित श्रद्धा ठीक नाहीये. ही अशी थोडीशी जी दिसते त्याच्यावर श्रद्धा ठेवणं अजिबात बरोबर नाहीये. कारण त्याचं मिळणारं फळ हे नाशवंत असतं, म्हणजे त्याला काळाची मर्यादा आहे. अशा देवतांची स्वतःच्या भोगासाठी कामनापूर्तीसाठी पूजा करणारे मंदबुद्धीचेच म्हणायला हवेत. पण भगवंताला भजणारेही काही आहेतच. म्हणजे भगवंताला भजणारे काही आहेत. ते काय आहेत? तर भगवंत पुढे म्हणतात, अर्जुना, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. आता भगवंताला भजणाऱ्या भक्तांमध्ये सुद्धा 4 प्रकार सांगितलेले आहेत भगवंताने. आता हा आर्त भक्त कोण? तर आर्तता म्हणजे दुःख किंवा सल. कोणाला कसली आर्तता असेल ते सांगता येत नाही. म्हणजे कोणाला नोकरी हवी आहे, कोणाला मूल हवं आहे, कोणाला धन हवं आहे, कोणाला आजारातून सुटका हवी आहे, कोणाला कोर्टातून काहीतरी आपला कब्जा काहीतरी मिळवायचा आहे. तर अशी कितीतरी लहान मोठ्या दुःखाने म्हणजे आर्ततेने भक्ती करणारा तो आर्तभक्त. फक्त तो आपल्या स्वतःच्या परिघातच बंदस्त असतो. म्हणजे काय? तो स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देवाकडे जातो.
देवतेची पूजा भोग लालसेपोटीच करतो, तर जिज्ञासू भक्त म्हणजे त्या दुसरा हा स्वतःच्या म्हणजे वैयक्तिक स्वार्थाच्या परिघातून थोडा बाहेर आलेला असतो. म्हणजे वस्तूचं स्वरूप जाणण्याची इच्छा त्याला असते, जसे शास्त्रज्ञ वगैरे असतात ना असे. त्या भक्तीमुळेच त्याला चैतन्याचं स्वरूप थोडं थोडं कळायला लागतं. त्याची श्रद्धा त्यासाठी स्थिर व्हावी असं भगवंताला वाटतं, म्हणजे तशी इच्छा असते. म्हणजे त्याला ज्ञान होतं, पण त्याचं स्वरूप अगदी मर्यादित असतं. तिसरा प्रकार म्हणजे अर्थार्थी भक्त. अर्थार्थी भक्त म्हणजे जरा मरण मोक्षासाठी प्रयत्न करताना दिसतात. म्हणजे जरा मरण म्हणजे वृद्धत्व किंवा मरण याच्यातनं सुटका व्हावी याच्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मला वृद्धत्व येतं, मला मरण येतं, या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटावं त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. अर्थात त्याला फक्त स्वतःच्याच जन्ममृत्यूची काळजी असते असं मात्र नाही बरं का. म्हणजे फक्त स्वार्थी नसतो तो, अजून थोडा बाहेर आलेला असतो. म्हणजे पहिला स्वार्थी आर्त, तो स्वतःच्या स्वार्थासाठी देवाकडे गेला. दुसरा जिज्ञासू, या स्वार्थातनं थोडासा बाहेर आला, त्याला जिज्ञासा आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे आणि म्हणून तो जरासा बाहेर आला. हा कसा आहे, हा अर्थार्थी कसा आहे, तर याला या चक्रातून सुटावंसं वाटतं, तो प्रयत्न करतो, पण फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगाचीच काळजी त्याला वाटते. म्हणजे जसं शास्त्रज्ञ असतात, शास्त्रज्ञांना सूर्याची काळजी वाटते, ग्लोबल वॉर्मिंगने काय होईल असं वाटतं, ते कमी कसं करता येईल याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. पृथ्वीवर प्रलय झाला तर काय होईल, पृथ्वीवरचं वातावरण कमी झालं तर काय होईल, या काळजीपोटी ते आपलं जीवन वाहून घेतात. पृथ्वीवरचं जीवन नष्ट होऊ नये म्हणून ते प्रयत्नशील असतो. असा जो अर्थार्थी भक्त असतो, तो भक्त विश्वजीवनाचं चिंतन करतो आणि तो थोडा अजून त्याचा अहंकार जो आहे तो व्यापक झालेला आहे. देवतांचे पूजन करणारे लोक देवांना मिळतात असं म्हणतात, म्हणजे त्यांना देवत्व प्राप्त होतं. या अशा लोकांना ज्यांचा अहंकार पूर्ण व्यापक झालेला असतो, जे विश्वासाठी प्रयत्न करतात. कामनेपोटी भक्तीचा शोध घेणारे आर्त, एखाद्या वस्तूचं ज्ञान करून घेणारा जिज्ञासू भक्त आणि विश्वाची काळजी घेणारा अर्थार्थी भक्त, हे सगळंच परमतत्वाचे पांथस्थ आहेत असं म्हटलंय. म्हणजे त्यांनाच भगवंतांनी उदारा असं म्हटलेलं, उदाराहा असं म्हटलेलं आहे. पण तरीही त्यामुळे त्यांना पूर्णत्व मात्र येत नाही, म्हणून त्यांना अल्पबुद्धीचंही म्हटलेलं आहे. म्हणून ह्या भक्तांना मिळणारं फळ सुद्धा नाशवंत असतं. पण ह्या सर्वांमध्ये ज्ञानी भक्त हा श्रेष्ठच म्हणायला हवा आहे. कारण का, या सर्व भक्तांमध्ये तो अनन्य भक्ती करतो. जो अनन्य भक्ती करतो, अनन्य म्हणजे काय, तर न अन्य म्हणजे दुसरे नाही, दुसरं काही नाही, फक्त भगवंत, असा भक्त श्रेष्ठ असतो. ज्ञानी भक्ताला मी अतिशय प्रिय असतो. मी म्हणजे भगवंत. ज्ञानी भक्ताला मी अतिशय प्रिय असतो आणि मला तो अत्यंत प्रिय असतो असं भगवंत म्हणतात. आता ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं, तर भगवंत म्हणतात आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी अशा पायऱ्यांनी एकेका जन्माच्या शेवटी जो भक्त सर्व काही वासुदेवच आहे अशा भूमिकेवर येतो आणि मला भजतो, तो ज्ञानी भक्त. पण असा महात्मा मात्र अत्यंत दुर्लभ आहे. अगदी एखादाच असा विरळा आहे. हा भक्त पूर्ण भक्त असतो. त्याला जे जे दिसतं ते देवाचंच रूप. कुरूप असू दे, सुंदर असू दे, राव असू दे, रंक असू दे, स्त्री, पुरुष, पशु, पक्षी, सगळीकडे त्याला परमात्म्याचं दर्शन होतं. किडामुंगीपासून चंद्रसूर्यापर्यंत सगळीकडे एकच एक परमात्मा त्याला भरलेला दिसतो. आणि मग त्याची स्थिती मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती अशी होते. म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग, अत्यंत आनंदात तरत राहतो. गंभीर समुद्रात त्याला देवाचा विलास दिसतो. गायीत त्याला देवाची वत्सलता दिसते. पृथ्वीत त्याची क्षमता दिसते. निरभ्र आकाशात त्याची निर्मळता दिसते. फुलात कोमलता आणि अगदी दुष्ट दुर्जन लोकात सुद्धा त्याला आपली कसोटी पाहणारा देव दिसतो. असं करता करता एक दिवस तो ज्ञानीभक्त ईश्वरातच मिळून जातो. कोणत्याही निमित्ताने भक्तीच्या मंदिरात एकदा पाय ठेवला की झालं. आधी काही कामना मनात धरून देवाला भजाल, पण पुढे हळूहळू निष्काम व्हाल. सारांश, सकाम भक्ती किंवा अडाणी मनुष्याच्या भावनांनाही फार मोठं महत्त्व आहे. जीव एकदा परमेश्वराच्या दरबारात आला म्हणजे मान्य झाला. सकाम भक्ताचंही परमेश्वराला कौतुकच असतं. भगवंत म्हणतात, जे मला शरण येऊन जरा म्हणजे वृद्धत्व आणि मरण यापासून
सुटण्यासाठी प्रयत्न करतात ते पुरुष या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात. असे जे लोक आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ यांच्यासह मला जाणतात ते शेवटी म्हणजे अंतकाळी मलाच येऊन मिळतात. याचा अर्थ असा की ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ या सहांचं मिळून परमतत्व बनतं. अर्थात या सहाही तत्वांचा विचार पुढच्या 8व्या अध्यायात सुरुवातीलाच केलेला आहे, त्यामुळे त्याचं विवेचन आपण 8व्या अध्यायात करणार आहोत, आत्ता नाही. भगवंत म्हणतात या 6 तत्वांमधून विश्वाची निर्मिती होते, पण अज्ञानी माणसं माझ्या अविनाशी परमभावाला जाणत नाहीत. म्हणजे भगवंत अजन्माजन्मरहित आहेत, अविनाशी आहे, केवळ मायेमुळे प्रकट होताना दिसतात हे अज्ञानी माणसांना कळत नाही. या व्यक्तसृष्टीच्या पलीकडे श्रेष्ठ परमात्मतत्व भरलेलं आहे, पण अज्ञानी लोकांना ते कळत नाही. हे विश्व म्हणजेच व्यक्त झालेला परमात्मा असं ते मानतात, म्हणजे तेवढंच स्वरूप मानतात. पण खरं तर व्यक्त झालेलं विश्व ही त्रिगुणात्मक प्रकृती आहे, ती भगवंताची योगमाया आहे. या अज्ञानाचं कारण द्वंद्वाचा मोह हे आहे. अज्ञानी माणूस या द्वंद्वातच गुंतून पडतो. द्वंद्व म्हणजे आपण पाहिलंय, सुख दुःख, उंच सखल, अंधार उजेड वगैरे वगैरे, हवं नको, या द्वंद्वांचा मोह ज्ञानाच्या आणि समाधीच्या आड येतो आणि परमात्मा तत्वाचं आकलन होण्यासाठी, ते नीट समजण्यासाठी मन समाधी अवस्थेत जायला हवं आणि हातून निष्काम कर्मयोगाचं आचरण व्हायला हवं, याची आठवण परत एकदा भगवंत करून देतात. माणसाला जरी परमात्म्याचं ज्ञान नसलं तरी परमात्म्याला पूर्वी होऊन गेलेली, वर्तमान काळातली आणि भविष्य काळातली सगळी भूत म्हणजे भूतमात्राचं ज्ञान असतं. या 6 तत्वांनी ज्या 6 तत्वांनी परमात्मा तत्व बनतं याचं विवेचन आपण पुढे 8व्या अध्यायात करणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. हरि ओम तत्सत.